नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे इंग्रजी वर्णमाला. त्यालाच इंग्लिशमध्ये अल्फाबेट सिरीज असं पण म्हणलं जातं. हा रिझनिंगचा टॉपिक सर्वात महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हा टॉपिक विचारला जातो. मग आता या टॉपिकवर प्रश्न कशा प्रकारचे असतात, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग आता बघा, इंग्रजी वर्णमाला तर तुम्ही आतापर्यंत स्टडी केलेलाच असेल. टोटल लेटर्स किती असतात? 26 लेटर्स असतात. मग त्याच लेटरचा यूज करून आपल्याला काहीतरी इथं लॉजिक वापरायचं असतं आणि त्यानुसार प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. मग ज्यावेळेस तुम्ही बुद्धिमत्तामध्ये ह्या जो वर्णमाला ह्या वर्णमालेचा स्टडी करत असाल तर त्यावेळेस ती वर्णमाला ज्या बोर्डवर लिहिली त्या पद्धतीने लिहायची असते. म्हणजे पहिल्या लाईन मध्ये बघा A to M पर्यंतचे लेटर्स असणार आहेत आणि खालच्या लाईन मध्ये यमच्या खाली आपण N लिहिणार आहे आणि N पासून उलटी Z पर्यंत अल्फाबेट लिहायचे सगळे. अशा पद्धतीने पूर्ण वर्णमाला लिहून काढायची. टोटल लेटर्स 26 असतात. त्यामुळे फर्स्ट लाईन मध्ये 13 लेटर झाले आणि सेकंड लाईन मध्ये 13 लेटर झाले. अशा पद्धतीने वर्णमाला लिहायची. त्याच्यानंतर हे जे वर लिहिलेलं आहे बघा 1, 2, 3 ह्या वर्णमालेचा क्रमांक लिहिलेला आहे आपण. म्हणजे वर्णमालेत A 1 नंबरला येतो, B 2 नंबरला येतो, अशा पद्धतीनं Z 26 नंबरला येतो. त्यामुळे आपण हे काय केलेलं त्याचे नंबर लिहिले. एक्झामची स्टडी करताना किंवा त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस तयारी करतोय किंवा एक्झाम मध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला पेपर मिळतो त्यावेळेस रफ वर्क दिलेलं असतं. मग ती जी रफ वर्क साठी जागा दिलेली असते तर त्या जागेवर अशा पद्धतीने ही आपली वर्णमाला लिहून ठेवायची असते. परत हे जे नंबर तर ते नंबर सुद्धा लिहायचे जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये तुमचा वेळ वाचेल आणि या टाईपचे प्रश्न सोडवता येतात. प्रत्येक एक्झाम मध्ये 3 ते 4 प्रश्न मला या टॉपिक वरचे विचारले जातात. त्यामुळे एकदा जर वर्णमाला तुम्ही लिहिलेली असेल तर ते 3-4 प्रश्न तुमचे व्यवस्थित सॉल्व्ह होणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं वर्णमाला लिहायची. आता वर्णमालेवर महत्वाचं लक्षात काय ठेवायचं, आता बघा हे जे सरळ क्रमाने लिहिलेले आहेत तुम्ही, मग सरळ क्रमाने 1, 2, 3, 4, 26 पर्यंत हे लेटर्स माहिती आहेत तुम्हाला. पण जर परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलेलं असेल उलट क्रमाने जर नंबर किती येईल, आता सपोज Cचा आपल्याला उलट्या क्रमाने जर नंबर काढायचा असेल तर प्रत्येक नंबर काउंट करण्यापेक्षा आपण काय करणार बघा, 27 मधून तो नंबर मायनस करायचा. 27 मायनस ज्या नंबर विचारलेला आहे तर तो नंबर मायनस करणार आहे. म्हणजे आता बघा Cचा विरुद्ध दिशेने उलट्या दिशेने क्रमांक किती असणार आहे, तर काय करणार 26 मायनस C किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. मग 27 मायनस 3 आन्सर किती येणार आहे? 24. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं देत जाणार आहे त्यावेळेस Cचा नंबर कितवा येणार आहे? 24वा नंबर येणार आहे. हा झाला पहिला पॉईंट. आपण काय लक्षात ठेवलं की ज्यावेळेस उलट क्रमाने जर नंबर विचारलेला असेल तर 27 मधून तो नंबर मायनस करायचा आहे. हा पहिला पॉईंट झाला. आता सेकंड टाईपचा क्वेश्चन कसा येतो की डावीकडून उजवीकडून क्रमांक त्याचा विचारला जातो. मग आता A पासून ज्यावेळेस तुम्ही मोजताय तर ती त्याची झाली डावी बाजू आणि Z पासून मोजत असाल तर ती झाली उजवी बाजू. मग प्रश्न कसे येतात बघा, डावीकडून C किती क्रमांकाला आहे, मग डावीकडून C किती नंबरला आहे? 3 नंबरला. उजवीकडून विचारलेलं असेल V किती नंबरला, तर उजवीकडून मोजणार आहे आपण 1, 2, 3, 4 आणि 5. V किती नंबरला आला? 5 नंबरला आला. अजून काय विचारलं जातं बघा, आता सपोज G हे लेटर दिलंय तर G चा डावीकडून तिसरं अक्षर कोणतं, मग डावीकडून ह्याची डावी साईड कोणती झाली? ही साईड झाली. म्हणजे 1, 2, 3 अशा पद्धतीनं ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधायची असतात. मग हे 2 टाईप बघितले. आता तिसरा टाईप काय असणार आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. मग असा प्रश्न तुम्हाला विचारले जातात, एक सिरीज दिली जाते आणि त्या सिरीज मध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल किंवा नंतरचं अक्षर कोणतं येईल हे शोधायचं असतं. मग इथं कोणतं लॉजिक वापरलं जातं, तर त्यांचे नंबर वापरले जातात. त्यांच्यात ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन केली जाते. किंवा अजून टाईप कोणता आहे तर मूळ संख्या असतील किंवा समसंख्या असतील, विषम संख्या असतील ह्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. किंवा कधी कधी असं पण विचारलं जातं बघा, AZ, Aच्या खाली कोणता आहे? Z, B च्या खाली Y, C च्या खाली X अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जातात. अजून एक महत्वाचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे इंग्लिश अल्फाबेट मधले स्वर लक्षात ठेवायचे. मग स्वर टोटल किती आहेत? 5 स्वर आहेत. A, E, I, O आणि U अशा पद्धतीने 5 स्वर आहेत. तर त्या 5 जे स्वर आहेत तर त्यांचे पण अक्षर लक्षात ठेवायचे हे विचारले जातात. मग आता ऍक्च्युअल एक्झाम मध्ये कशा टाईपचे प्रश्न येतात तर ते प्रश्न आता आपण पाहणार.
बघा पहिला प्रश्न दिलाय तुम्हाला ACEGI आणि आय नंतर प्रश्नचिन्ह काय येईल विचारले. मग आता बघा ए आणि सी मध्ये किती लेटर सोडले? एक लेटर सोडले. त्याच्यानंतर सी आणि ई मध्ये एक लेटर सोडलं. ई आणि जी मध्ये एक लेटर सोडलं. जी आणि आय मध्ये किती सोडले? एक सोडले. म्हणजे आता इथं लॉजिक काय, एकाडे एक लेटर घेतलेले, एक सोडून पुढचं लेटर घेतलंय. मग आता आपण पण तेच करणार आहे. आय नंतर आपण एक लेटर सोडलं, कोणतं? जे सोडलं. उत्तर काय असणार आहे याचं, ह्या प्रश्नाचं? के असणार आहे. अशा पद्धतीनं एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न खूप सोपे असतात. तर आता दुसरा प्रश्न पुढचा बघूयात बघा. BCEGK आणि प्रश्नचिन्ह. मग आता बी आणि सी, आता हे बघा बी आणि सी इथं काहीच नाहीये, म्हणजे सोडलेलं काहीच नाही. परत सी नंतर ई म्हणलं तर एक सोडलं. परत ई नंतर जी केलं तर एक सोडलं. जी आणि के मध्ये काय सोडले? 3 सोडले. मग इथं पॅटर्न बसतोय का कोणता? नाही बसत, कारण पहिल्यांदा 0 सोडलेत, नंतर एक सोडले, परत 3 सोडले, म्हणजे इथं कोणताच पॅटर्न लागू होत नाही. मग अशा वेळेस काय करणार आहे, तर त्याचे जे नंबर्स असतात तर ते नंबर्स घ्यायचे आणि नंबरवरून काय लॉजिक लागतंय का तर ते चेक करणार आहे. मग आता बघा बी 2 नंबरला आहे, सी 3 नंबरला, ई 5, जी 7 आणि के 11. मग इथं ह्या संख्या कसल्या दिसत आहेत बघा, 2, 3, 5, 7 आणि 11. ह्या संख्या कसल्या आहेत? ह्या सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत. मग आता 11 नंतरची येणारी मूळ संख्या कोणती आहे? 13. मग 13 नंबरचं लेटर कोणतं असणार आहे? यम. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? यम असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथं जोडीमध्ये दिलेले AC, EG आणि IK. मग अशा वेळेस ज्यावेळेस जोड्या असतील तर त्यावेळेस आपल्याला त्या जोड्या स्प्लिट करायच्यात. मग स्प्लिट करताना कसं करणार बघा, AEI आणि आय नंतरचा इथं काय येईल ते, आणि CGK आणि के नंतरचा लेटर. अशा पद्धतीनं 2 जोड्या तयार करायच्या. मग आता ए नंतर ई घेतलाय, मग ए नंतर ई म्हणजे किती लेटर सोडलेत? 3 लेटर सोडले. ई नंतर आय मध्ये 3 लेटर सोडले. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, आय नंतरचे 3 लेटर सोडायचे. मग आय नंतर 3 लेटर सोडले, जे, के आणि एल, म्हणजे नंतरचं लेटर कोणतं असणार इथं? यम असणार. नेक्स्ट त्याच पद्धतीने आता सी आणि जी मध्ये बघूयात. सी आणि जी मध्ये पण 3 लेटर सोडलेत. जी आणि के मध्ये 3 लेटर सोडलेत. मग आता आपण काय करणार आहे, के नंतर 3 लेटर सोडायचे. मग के नंतर 3 लेटर सोडले, एल, एम आणि एन सोडलं, म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे? ओ. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? यम. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, AZ, BY, CX, DW आणि प्रश्नचिन्ह. मग आता ह्या जोड्या बघा, मगाशी जसं सांगितलं तसं घेतलं तरी चालेल, किंवा बघा ए आणि झेड म्हणजे काय केलंय, वरची एक जोडी घेतली आणि खालची एक घेतली. त्याच्यानंतर BY, नेक्स्ट काय CX, परत DW म्हणजे येणारं उत्तर काय असणार आहे? EV असणार आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने जर केलं, 2 आपण जोड्या केल्या तयार, तर काय होणार आहे बघा, ABCD आणि नंतरचं लेटर कोणतं असणार आहे? ई असणार आहे. आता झेड नंतर बघा रिव्हर्स ऑर्डर येतोय. झेड नंतर वाय घेतलं, वाय नंतर एक्स घेतलं, एक्स नंतर डब्ल्यू घेतलं. मग डब्ल्यू नंतर कोणता लेटर आहे? व्ही लेटर आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण 2 पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. मग आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता इथं प्रश्नचिन्ह दिलंय IO आणि यू. आता व्यवस्थित जर क्वेश्चन पाहिला असेल तर हा क्वेश्चन सॉल्व्ह सुद्धा करायला लागणार नाही, कारण हे लेटर्स कसले सगळे स्वर आहेत, आणि स्वर मी सांगितले तुम्हाला किती आहेत? टोटल 5 आहेत. कोणते कोणते? AEIO आणि यू. म्हणजे इथं काय घेतलेले? स्वर घेतलेले. त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? ई येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे GJNQ आणि यू. आता बघा जी नंतर जे मध्ये किती सोडलेत बघा, जी आणि जे मध्ये किती सोडलेत? 2 सोडले. त्याच्यानंतर जी आणि एन मध्ये किती सोडलेले? सॉरी, जे आणि एन मध्ये 3 सोडलेले. त्याच्यानंतर एन आणि क्यू मध्ये किती लेटर सोडलेले? 2 सोडलेले. आता क्यू आणि यू मध्ये किती सोडलेले? 3 सोडले. म्हणजे इथं काय पॅटर्न तयार झाला? एकदा 2, एकदा 3, एकदा 2, एकदा 3. म्हणजे आता किती सोडायला लागणार आपल्याला? 2 सोडायला लागणार. मग यू नंतर आपण व्ही आणि डब्ल्यू हे 2 लेटर सोडले, राहिलं कोणतं लेटर? एक्स. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? एक्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे LN, QX, VX आणि प्रश्नचिन्ह. मग इथं पण आपण 2च्या जोड्या करूयात, एल, क्यू, व्ही आणि प्रश्नचिन्ह, आणि दुसरी जोडी कोणती तयार होईल? एन, एस, एक्स आणि प्रश्नचिन्ह. मग आता पहिली जोडी बघूयात, एल आणि क्यू.
एल आणि क्यू मध्ये किती सोडलेत बघा इथं, 1 2 3 आणि 4 सोडलेली, म्हणजे 4 सोडून पुढचं लेटर घेतलं. क्यू नंतर बघा 1 2 3 आणि 4 लेटर सोडले, व्ही घेतले. मग व्ही नंतर आपण काय करणार आहे, 4 लेटर सोडायचे, म्हणजे 1 2 3 आणि 4. आता इथं आपली वर्णमाला संपते, पण जरी संपत असेल तरी आपण परत पहिल्यापासून ए पासून स्टार्ट करायचं असतं. मग हे 4 लेटर सोडले तर नेक्स्ट लेटर काय येते, ए येते. आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसरी जी वर्णमाला घेतलेली तर ती जोडी बघूया, एन आणि एस मध्ये. मग आता एन आणि एस मध्ये किती सोडले, ते 1 2 3 आणि 4 सोडलेले, म्हणजे +4 झाले. एस आणि एक्स मध्ये 1 2 3 आणि 4 सोडले, एक्स घेतलेले. मग आता परत आपण काय करणार आहे, एक्स नंतर 4 लेटर सोडायचे, 1 2 3 आणि 4. मग इथं काय येणार आहे, सी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, एसी असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, पी आर टी व्ही एक्स झेड बी डी आणि प्रश्नचिन्ह. आता पी आणि टी, टी एक्स, एक्स बी आणि बी नंतर प्रश्नचिन्ह येणार आहे. पी आणि टी मध्ये बघा 1 2 आणि 3 सोडलेत, टी घेतलाय. नेक्स्ट टी आणि एक्स मध्ये 1 2 3 सोडलेत, एक्स घेतलं. एक्स नंतर 1 2 आणि हे 3 सोडले, मग बी घेतलं. आता बी नंतर काय करणार आपण, 3 अक्षर सोडून देणार आणि पुढचं घेणार आहे. मग बी नंतर 1 2 आणि 3 सोडलं, पुढचं काय असणार आहे, एफ असणार. आता नेक्स्ट जोडी कोणती येणार आहे बघा, आर व्ही झेड डी आणि इथं प्रश्नचिन्ह. आता आर नंतर व्ही घेतलेला आहे, मग आर नंतर व्ही बघा 1 2 आणि 3 सोडलेत, व्ही घेतलं, म्हणजे इथं किती झालं, +3. व्ही नंतर झेड घेतलाय, 1 2 आणि 3 सोडले, झेड आलं. झेड आणि डी, झेड इथं होता 1 2 आणि 3 सोडले, डी घेतलाय, म्हणजे इथं पण काय केलं, 3 3 न वाढवत गेले, म्हणजे 3 सोडले आणि चौथे लेटर घेतले. मग आता डी नंतर 3 सोडायचे, ई जी आणि ई एफ आणि जी हे 3 लेटर सोडले, पुढचं काय असणार, एच. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, एफ एच असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डी एफ जी आय जे एल एम आणि प्रश्नचिन्ह. आता डी आणि जी मध्ये डी आणि एफ मध्ये बघूया, डी आणि एफ मध्ये 1 सोडलेला आहे, म्हणजे ह्या दोन्हींमध्ये 1चा फरक आहे. त्याच्यानंतर एफ जी मध्ये फरक आहे का, नाही. एफ नंतरचं लगेचच लेटर घेतले, म्हणजे इथं +0 लिहिणार आहे आपण. जी नंतर आय मध्ये 1 लेटर सोडले, म्हणजे इथं +1 झालं. आय नंतर जे ऍज इट इज घेतले, त्यामुळे प्लस इथं काय येणार आहे, 0 येणार आहे. जे आणि एल मध्ये 1 लेटर सोडले आणि एल आणि एम जोडून घेतले, म्हणजे इथं काय पॅटर्न तयार झालेला आहे, +1 +0 +1 +0 +1 +0. मग 0 नंतर पुढे काय येणार आहे, +1 येणार आहे. म्हणजे यम नंतर 1 सोडणार आपण, यम नंतर एन सोडलं आणि इथं उत्तर किती येणार आहे, ओ येणार आहे. यम नंतर काय येणार आहे, ओ येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सीएटी एचएटी एमएटी आणि प्रश्नचिन्ह. आता या क्वेश्चन मध्ये एक पॅटर्न तुम्हाला दिसत असेल, प्रत्येक जो वर्ड दिलाय त्या वर्डच्या शेवटी एटी आहे, म्हणजे जे पुढचं येणार आहे तिथं पण काय असणार आहे, शेवट एटी असणार. मग आता फक्त आपल्याला लॉजिक कुठे चेक करायचंय, सी एच एम आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणचं. मग आता सी आणि एच बघूयात बघा, सी येत आहे आणि एच येते, म्हणजे टोटल लेटर्स मध्ये किती सोडलेले, 4 लेटर सोडले. मग इथं 4 सोडले. एच आणि एम मध्ये काय बघा, एच येत आहे आणि एम देत आहे, म्हणजे 4 लेटर सोडलेले, म्हणजे इथं +4 आले. मग आता एम नंतर 4 लेटर सोडायचे, मग 1 2 3 आणि 4 सोडले, काय येणार इथं, आर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, RAT असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, AN BO CP DQ ER आणि प्रश्नचिन्ह. मग इथं पण आपण एक एकच जर आपण जोडी तयार केली तर ABCDE, म्हणजे नेक्स्ट काय असणार आहे, एफ असणार आहे. आता दुसऱ्या याच्यात बघा, एन, एन नंतर ओ, ओ नंतर काय आलाय, पी, पी नंतर क्यू, क्यू नंतर आर, आर नंतर काय येणार आहे, एस. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, एफ एस असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, एस व्ही वाय बी ई आणि प्रश्नचिन्ह. मग एस आणि व्ही मध्ये बघा 2 लेटर सोडलेत आणि व्ही घेतलेले. व्ही आणि वाय मध्ये 2 लेटर सोडले, वाय घेतला. वाय नंतर झेड आणि ए सोडला, बी घेतलं. आणि बी आणि ई मध्ये 2 लेटर सोडले, ई घेतले. मग ई नंतर 2 लेटर सोडले आपण, एफ आणि जी सोडलं, म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, एच असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, JDP NGR RJT आणि पुढं प्रश्नचिन्ह.
मग आता पहिली काय जोडी होऊ शकतो का, जे, एन, आर आणि प्रश्नचिन्ह. मग जे आणि एनचं लॉजिक बघूया. जे आणि एन मध्ये किती लेटर सोडले, 3 लेटर सोडलेले. त्याच्यानंतर एन आणि आर, एन आणि आर मध्ये पण 3 लेटर सोडलेत. मग आता आपण काय करणार, आर नंतर 3 लेटर सोडणार, 1, 2 आणि 3. म्हणजे पहिलं लेटर कोणतं झालं, व्ही झालं. आता नेक्स्ट कोणती जोडी येणार आहे बघा, डी, जी, जे आणि प्रश्नचिन्ह. आता डी आणि जी मध्ये, डी आणि जी मध्ये किती लेटर सोडलेले आहेत, 2 लेटर सोडलेत. जी आणि जे मध्ये किती लेटर सोडलेले आहेत, जी आणि जे मध्ये 2 लेटर सोडलेत. मग आता जे नंतर किती लेटर सोडायचे आपल्याला, 2. के आणि एल सोडलं, इथं काय उत्तर येणार आहे, यम येणार आहे. आता नेक्स्ट पी, आर, टी आणि प्रश्नचिन्ह हे राहिलेलं आहे. मग आता बघा, पी, आर आणि टी, टी नंतर इथं प्रश्नचिन्ह येणार. पी आणि आर मध्ये किती आहेत बघा, पी आणि आर मध्ये 1 लेटर सोडलेले. आर आणि टी मध्ये किती सोडलेत, आर आणि टी मध्ये यस 1 लेटर सोडले. मग आता टी नंतर 1 लेटर सोडलं, यू सोडलं, इथं काय येणार आहे, व्ही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, व्ही एम व्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे एफ ए जी, जी ए एफ, एच ए आय आणि प्रश्नचिन्ह. आता हा जर क्वेश्चन व्यवस्थित पाहिला तर प्रत्येक वर्ड मधलं लेटर जे आहे ते सेम आहे, ए. म्हणजे इथं काय असणार आहे, ए असणार. आता पुढचं लॉजिक बघूया. बघा इथं काय होतं, एफ ए जी होतं, इथं काय केलंय, जी ए एफ केलंय. म्हणजे मधलं लेटर सेम ऍज इट इज ठेवलंय, बाकीच्या लेटरचे काय केलेलं, आदला बदल केले. म्हणजे इथे एफ पहिला होता आणि जी नंतर होता, मग इथं काय केलं, जी पहिला घेतला आणि नंतर एफ घेतलं. मग सेम त्याच पद्धतीने इथं काय करणार, आता आपण एच पहिल्यांदा होता तो हा एच शेवट जाणार आहे आणि इथं आय काय करणार, शेवट होता तो पहिल्यांदा घेणार आहे. म्हणजे काय उत्तर आलं, आय ए एच. नेक्स्ट क्वेश्चन आहे ए डी आय पी आणि प्रश्नचिन्ह. मग आता इथं आपण काय करूयात बघा, ए आणि डी मध्ये जर फरक बघितला तर 2च आहे आणि डी आणि आय मध्ये बघितलं तर फरक परत जास्त वाढत जातोय. मग आता आपण यांचे नंबर चेक करूया. ए किती नंबरला येतोय, 1 नंबरला. डी किती नंबरला, 4. आय 9. पी किती नंबरला, 16. मग आता हे जर नंबर बघितले आपण तर नंबर कसले आलेत, 1, 4, 9 आणि 16. मग हे नंबर कसले, स्क्वेअर नंबर्स आहेत. मग 16 नंतरचं वर्ग संख्या कोणती येते, 16 नंतर 25 येते. मग 25 नंबरला कोणतं लेटर असतं, वाय असतं. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, वाय. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्रजी वर्णमाला हा टॉपिक अभ्यासलाय. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जशा पद्धतीने आज आपण अल्फाबेट सिरीज शिकलो तसंच न्यूमरिकल सिरीज नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घेणार आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा आणि लॉजिक शोधत राहा.